ब्रह्मादिकांच्या ध्यानात नाही, ब्रह्मादिक ही मोठी पद आहे, त्यांच्या ध्यानात नाही. तो हा कीर्तनाची सोय, कीर्तन म्हणजे भजनाच्या सोयी, नामाच्या उच्चार जिथं होतो तिथं हा नाचतो. काय मग भक्त यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारदो. माझ्या नावाचा जिथं माझे भक्त नाम घोष करतात तिथे मी उभा असतो. देवाचे देवतया जवळ असे आपण असे दर्शने जिथं नामाचा जे घोषत होतो देव असतो. पण हा अभंग मी देवट पाठ काय बोलता आपण पाठ नव्हताना काय कीर्तन जाणार आणि काय जाणार. म्हणजे मला मी थोडं सांगतो कीर्तन जाणार दुसरा कुणीतरी आहे. पूर्ण बोलवी ते कवी ऐकवी ते भजन चुकू नका, भजन चुकू नका का तुम्हाला बोलायला आहे. मला मी भजन चुकवायचं नाही ठरवलं, तुम्हाला चुकून देणार नसला पाठ तरी ते करून घेत झालं. नामचिंतनाचं सार काय असतं माहिती का? तुका म्हणे सार घ्यावे मने हरिरूप पाहावे. मनाने तुम्हाला बघा तुम्हाला हरिरूप पाहायला भेटेल. त्यावेळी चिंतन करतो देव प्रगट झाली का नाही परत एक दिला आपण दुर्वळ चिंतन करता करता तुका म्हणे सार घ्यावे आणि मने हरिरूप पाहावे. हा सगळं नामाचा चिंतनाचा नाम स्मरणाचा नाम उच्चारण्याचा फायदा आहे. सर्वांना येण्यासारखा आहे, सोपा आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून. शहाणा तो धनी घेत असे आणि मग जो घेत नाही त्याला काय म्हणायचं? जो शहाणा तो धनी घेत असे आणि जो मग घेत नाही त्याला काय म्हणायचं? चला विचारतो मी हेच ध्यानात ठेवायचं ना. मग नाम जप करतो तो शहाणा आणि नाम जप नाही करत तो नाही. आपला अधिकार कमी असतो, आपल्याला काही बोलायचं नसतं. काय म्हणजे चुकीचं नाही बोलायचं, कशासाठी बोलायचं ते इथं आपल्या कीर्तनामध्ये कीर्तनापेक्षा काही बोलायचं नाही तरी थोडंफार आपलं वाटतं कीर्तनच झालं पाहिजे. कीर्तनाची मर्यादा सांगून ठेवली ना. भक्ती ज्ञान विरजेचा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती माहिती कीर्तन मर्यादा आहे. संतांच्या गर्दी मर्यादा सोडण्यापेक्षा 5-2 मिनिटं मागे पुढे झाले असतील. शाकाहारी महाराज काय प्रेक्षण केला आता ते तुमची चुकी नाही त्याला होतं ना महाराज काय सांगा देवा पुढे आहे की नाही. नाम देऊ का बाकी आपल्या विनोदाचा भाग सोडू द्या. पण नामाचं जर केलं तर काय होतो प्रभाव बरेच काय सांगण्यासारखे का नामदेव कीर्तन करी पुढे देव हा सगळा नामामुळे असं होतं. म्हणून आपले पण नामस्मरण करावं ही या ठिकाणी प्रार्थना करतो.